बांगलादेशच्या निर्याती संदर्भातली ही आनंदाची बातमी जी आधीच तुम्हाला दिली त्याच्या पुढची आनंदाची बातमी आहे ते म्हणजे आयात परवान्याच्या संदर्भात। काल आपण जो ॲग्रो शिवारला व्हिडिओ केला होता ती माहिती तिथल्या व्यापाऱ्यांनी दिलेली होती, म्हणजे बांगलादेशच्या व्यापाऱ्यांशी किंवा तिथल्या आयातदारांशी बातचीत करून अधिकृत ट्रेडर्स आहेत त्यांच्याशी बोलून ही सगळी माहिती आपल्याला मिळालेली होती आणि तो अंदाज आता खरा ठरत आहे। त्यामुळे आता परत एक चांगली बातमी तुम्हाला मिळते आहे। नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आवाहन करेल की जे नवीन असतील त्यांना इथं सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तुमच्या कॉमेंटला मी उत्तर देतच असतो। अनेकांनी या चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे। मेंबरशिपसाठी मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे की ऑगस्टच्या संदर्भात कसे बाजारभाव असतील, निर्यात सुरू झाली तर किती, निर्यात सुरू झाली नाही तर किती, अशी सगळी त्यामध्ये चर्चा आहे। इतकंच नव्हे तर बाजारभावाचा अंदाज जर तुम्हाला जर तो करायचा असेल, व्यक्त करायचा असेल तर तो कसा व्यक्त करावा ही सुद्धा माहिती प्राथमिक लेवलला तिथं दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला दोन याच्यामध्ये जॉईनचं बटन आहे, तिथं तुम्ही जॉईन करून सदस्य होऊ शकतात। या सगळ्यामध्ये आणखी एक आवाहन करेन की ताजी माहिती आपण बरेचदा ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला इथं लिंक आहे, त्या लिंकला फॉलो करून तुम्हाला ती मिळू शकते। ती ताजी माहिती आपण देत असतो। मागचे 2 दिवस मी ॲग्रो शिवारच्या चॅनलला सुरुवातीला काही हे टाकले, घोडजगंगा नावाचं जे बॉर्डर आहे त्या सगळ्या याच्यामध्ये, त्या बॉर्डरला किती कांद्याच्या गाड्या आल्या, काल 1 आणि आज 3 आलेली होती। अनेकांनी त्याच्यावर काहीतरी विस्कट कॉमेंट दिलेले आहेत, काहीतरी विस्कट स्माइली दिल्या त्या सगळ्या याच्यामध्ये। पण हे काही ही माहिती काय माझी स्वतःची खिशातून काढलेली किंवा काहीतरी अफवा पसरवलेली नाहीये, ही बॉर्डरकडनं आलेली माहिती आहे। आणि परवाना नाही तर तुम्ही ही माहिती कशी काय गाड्या गेल्या, तर याचं कारण असं आहे की तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं, तुम्ही जो प्रेस कॉन्फरन्सची बातमी सगळ्यांनी तुम्हाला सांगितली असेल तिखट मीठ लावून, कुठली तर बांगलादेशच्या जे काय वाणिज्य मंत्रालय वगैरे त्यांनी केलेली कांद्याच्या आयातीच्या परवानगी संदर्भात। पण त्याच्यामध्ये आणखी एक असं अध्यारूत होतं आतमध्ये, ते जर व्हिडिओ बघितला असेल तर तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की ज्यांना जुने IP परवाने आहेत तर त्यांनी आयात केली तरी चालेल, म्हणजे त्या परवान्याच्या आधारे त्यांनी आयात केलेल्या त्या गाड्या होत्या। आता जी चांगली बातमी आहे ती अशी आहे की कांद्याला जो आयातीचा IP परवाना मिळायला हवा तो IP परवाना आज दिनांक 14 ऑगस्ट गुरुवार रोजी बांगलादेशच्या कांदा आयातदारांना मिळालेला आहे। ही ब्रेकिंग न्यूज आहे। थोडा उशीर होत आहे मला माहिती आहे, पण ही तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्हाला जे किंवा मला जे असं जे होतं, अरे आपण या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव वाढतायत, खरेदी तर होती आहे निर्यातीच्या नावाखाली, पण आता हे टिकतील का? जर समजा त्या IP परवानाच नाही आला, इम्पोर्ट लायसन्स जे आहे, इम्पोर्ट परमिट, तर मग कसं होणार? तर ती काळजी आता मिटलेली आहे। साधारण संध्याकाळच्या वेळेस बांगलादेशचे जे ट्रेडर आहेत, ज्यांचा ॲग्रो शिवारचा ज्यांचा थेट संपर्क आहे, त्यांनी ही माहिती सांगितली आणि माझ्याकडे तो IPचा फॉर्मॅट पण आहे। फक्त काय झालंय, इथे ते एडिट करून तुम्हाला टाकणं आता या कमी वेळात शक्य होणार नाही। मी हवं तर आपल्या ग्रुपवर टाकेन, तर ग्रुपची लिंक जी आहे, माफ करा, चॅनलची लिंक आहे व्हॉट्सअपच्या चॅनलची, ती खाली दिलेलीच आहे पहिल्या कॉमेंटमध्ये, तर तुम्ही त्याला जोडून राहा आणि तुम्हाला मी ते त्याचं पत्रही टाकेन। आता कालपासनं जे बाजारभाव वाढलेले आहेत या बातमीनंतर ते साधारण 2 ते 5 रुपयांनी वाढलेले आहेत। तुम्हाला असं लक्षात येतंय का की मागे आपण याच संदर्भात अंदाज व्यक्त केला होता की 2 ते 5 रुपये वाढतील, पण अनेकदा काही जणांनी इथं टीका केली, काहींनी शिव्या घातल्या, काहींनी तर अगदी जातीयवादी पण शिव्या घातल्या। अर्थात मला त्याच्यात काही फरक पडत नाही, कारण माझं काम हे शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यात ते इतकं डिस्करेज करत होते सगळ्या शेतकऱ्यांना की कांदा जर त्यांनी विकला किंवा साठवला या संदर्भातले ती मत होते। आता त्याविषयी बोलायला नको। कांदा साठवायचा की विकायचा हा सर्वस्वी आपला निर्णय आहे। तुमची गरज असेल तर त्यानुसार विकायला पाहिजे, कांदा खराब होत असेल तर विकायला पाहिजे, मग कुठल्या तरी युट्यूबरची त्याला काही फार आवश्यकता नाही आहे। एनिवे, त्या खोलात किंवा त्या प्रस्तावनेमध्ये जायला नको। आत्ताचे जे बाजारभाव आहे थोडंसं बघू आणि मला या IP परवान्याच्या संदर्भात आणखी थोडीशी एक माहिती मिळाली, ती पण मला तुम्हाला सांगायची आहे। तर आताचे जे बाजारभाव आहे, पिंपळगाव बसवंतला आज साधारण 2201 रुपये बाजारभाव गेलेला आहे
सरासरी 1600 रुपये इथं वाढलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास 200 रुपयांनी सरासरी वाढली आहे. मनमाडला साधारण सरासरी 1550 पोहोचलेले आहेत. त्याच्यानंतर उमराणे बाजार आहे 1701 जास्तीत जास्त, सरासरी 1475. नागपूरला गेलाय करंजाड बाजारामध्ये सरासरी 1500 पर्यंत. त्यानंतर संगमनेर बाजारामध्ये जास्तीत जास्त 2200 आणि सरासरी 1200 रुपये. कळवण बाजारामध्ये सरासरी 1301 आणि जास्तीत जास्त 2000 रुपये. ही चांगली माहिती आहे. राहुरी अहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त 2000, सरासरी 1300 असा बाजार पोहोचलेला आहे. अकोले नगर जिल्ह्यामध्ये सरासरी साधारण इथे 1150 आहे. लासलगावच्या विंचूर बाजारामध्ये जो पोहोचला आहे 1530 सरासरी, जास्तीत जास्त 1611. लासलगावच्या निफाड बाजारामध्ये जास्तीत जास्त 2000 आणि सरासरी 1600. प्रत्यक्ष लासलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 1800 आणि सरासरी 1200 पर्यंत गेला आहे. येवल्याच्या बाजार समितीमध्ये पोहोचला आहे 1450. आंधरसूलला मात्र जास्त आहे, 1526 सरासरी आहे. नागपूरला पांढरा कांदा जो आहे त्याचे बाजारभाव वाढले आहेत. सरासरी पांढऱ्या कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते 1725 गेलेले आहेत. 1500 किमान, जास्तीत जास्त 1800. शेवगाव तालुक्यामध्ये नंबर 1चा कांदा जो आहे तिथे किमान 1600 रुपये बाजारभाव मिळाले. बघा, कमीत कमी 1600, जास्तीत जास्त 2400 आणि सरासरी 1900 रुपये मिळत आहेत. 3 नंबरच्या कांद्याला 750, 2 नंबरच्या कांद्याला 1350 शेवगाव बाजारातला अहिल्यानगरचा दर आहे. कर्जतचा दर बघू, सरासरी 800, जास्तीत जास्त 1400. पुणे बाजारामध्ये सकाळी आणि दुपारी दर थोडे बदलतात, पण पुणे बाजारामध्ये 600 आहेत, जास्तीत जास्त 1800 आणि 1200 हे सरासरी आहेत. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त 1900 आणि सरासरी 1100 आहेत. कोल्हापुरात 500, 2000, 1200 आहेत. खेड चाकणमध्ये साधारण 800, 1600, 1400 आहेत. सोलापूरचे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त 2500 आणि सरासरी 1300 रुपये आहेत. हे सगळं असताना आता तुम्हाला बांगलादेशच्या IP परवान्यासंदर्भातली मी माहिती सांगितली. IP परवाना मिळाला. आता ही निर्यात कधी सुरू होईल? तर IP परवाना मिळाल्यानंतर उद्या आपल्याकडे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असल्यानं आपल्याकडे सुट्टी आहे, बॉर्डर बंद असेल आणि त्यांच्याकडे उद्या शुक्रवार असल्यानं शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी असते जुम्माची. त्यामुळे तिथं हे बंद असेल. त्यामुळे IP परवान्यानंतर आता आयातीसाठी आणखी एक तिथल्या वाणिज्य मंत्रालयाचा परवाना घ्यावा लागेल, ज्याला NC म्हणतात. ती साधारण शनिवारी मिळेल आणि तिथल्या व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार रविवारीपासून निर्यात सुरू होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2 दिवस मात्र आपल्याकडच्या ज्या बाजार समित्या आहेत, म्हणजे उद्या 15 ऑगस्टमध्ये आपल्याकडच्या बाजार समित्यांना सुट्टी आहे. परवा शनिवार आहे. गोकुळ अष्टमीला काही ठिकाणी फक्त सकाळच्या सत्रामध्ये आहे. रविवारी अनेक ठिकाणी बाजार समित्यांना सुट्टी आहे, विशेषतः लासलगाव, पिंपळगाव या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर सोमवारपासून आपले बाजार सुरू होईल. पण तोपर्यंत कांदा निर्यात झालेला असेल आणि कदाचित सोमवारचे जे बाजारभाव आहेत ते साधारण याच पद्धतीचे टिकून राहतील. आता ते खूप वाढणार नाहीत, पण साधारण वाढले तर एखादा दुसरा रुपया त्यामध्ये फरक कळेल. अर्थात आपल्याला तोपर्यंत वाट पाहावी लागेल. ही सगळी माहिती आहे. लासलगावच्या आणि पिंपळगावच्या काही कांदा व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं, त्यांच्याशी सकाळीच व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं होतं. त्यांनी असं सांगितलं की इथे त्यांनी काही दृश्य दाखवले, तो व्हिडिओ मी इथे टाकू शकत नाही कारण तेवढा वेळ नाहीये. तर कांद्याची निर्यातीची तयारी त्यांनी जोरात सुरू केलेली आहे. सॉर्टिंग वगैरे सुरू होतं, गाड्या भरण्याचं काम चालू होतं, जेणेकरून जास्तीत जास्त लवकर म्हणजे साधारण 8 ते 10 दिवसात ती गाडी कोलकातापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या जवळची जी बॉर्डर आहे त्याचे बाजारभाव तर मी किंवा गाड्यांची आवक तर मी टाकतच असतो या सगळ्या याच्यामध्ये आणि त्याची माहिती तुम्हाला मिळत असते. कांदा विकायचा ठेवायचा याचा कुठलाही सल्ला आम्ही देत नाही. बाजारभाव आणि या संदर्भातले त्याचे अंदाज जे आहे हे हवामान, मागणी, पुरवठा, आयात निर्यातीचं धोरण आणि एकूण उत्पादन यावर अवलंबून असल्यानं त्याचे अंदाज किंवा त्याचे बाजारभाव बदलू शकतात. त्यामुळे या सगळ्या माहितीचा वापर संदर्भ म्हणून घ्यायचा आहे. निर्णय घेताना आपल्या स्वतःच्या हिमतीवर घ्यायचा आहे, स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचा आहे. ॲग्रोशिवार या संदर्भात कुठलीही जबाबदारी घेत नाही, कारण कांदा तुमचा आहे, विकायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. अशाच माहितीसाठी जोडून राहा. तोपर्यंत नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद.